राम राम ब्लूमर्स. आपण घेऊन आलो आहोत एक नवीन चॅलेंज, ज्यामध्ये आपण 7 दिवस 7 वेगवेगळ्या चटण्यांच्या रेसिपीज शिकणार आहोत आणि घरी ट्राय करून बघणार आहोत. तर आता झाला आहे हिवाळा सुरू आणि त्यामध्ये आपल्याला थंडीमुळे डॅन्ड्रफचा त्रास सुरू होतो आणि डॅन्ड्रफमुळे केस गळतीचा. तर यासाठी आपल्याकडे एक रामबाण उपाय आहे, तो म्हणजे कढीपत्त्याची चटणी. तर ही चटणी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कढीपत्ता छानपैकी धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे. थोडासा वाळल्यानंतर आपल्याला तो थोड्याशाच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मग तीळ, शेंगदाणे आणि लसूण सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये चवीपुरतं मीठ आणि तिखट टाकून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि ही चटणी आपल्याला भातासोबत किंवा तोंडी लावण्यासाठी पोळी भाजीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो. आणि जर आपल्या घरातली लहान मुलं कढीपत्ता निवडून निवडून बाहेर काढत असतील तर ह्या चटणीद्वारे आपण त्यांना देऊ शकतो. ही माझी नक्की खात्री आहे. तर अशी ही चवदार चटणी तुम्ही पण करून पहा आणि कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशी ही चटणी आपण 7 दिवसांसाठी पण साठवून ठेवू शकतो. बाय बाय.